भक्ती कीर्तनामध्ये सांगतो, नागाट जगायचं, नागाट जगायचं. अहो एकटे माणूस जरांगे पण महाराष्ट्र अर्धळून टाकलं त्या माणसानं. काय ताकद असणार. आणि आता सरकारला सुद्धा आपली ताकद कळाली असं ना. एकटे माणूस जरांगे जर एवढं महाराष्ट्र अर्धळून टाकलं, 1.5 कोटी मराठी काय करतील बसा हिशोब लागेल. नाही सगळ्या तरुण पोरांना व्यक्त एकच सांगेल, नगाट जगायचं, बंगरी बुंगरी नाही, 15 जीवन असं नगाट जगायचं. हे रक्त काय आपलं आभार गाभार नाही, आपलं 96 कोळी खानदान घराण्यातलं हे रक्त, 96 कोळी रक्त. हे काय आभार गाभार रक्त नाही. हे रक्त कसं ऐकायचं का तुम्हाला एका मिनिटात? ऐका, टाळी वाजवा सर्वांनी. ऐका हे रक्त कसं आहे, ऐका हे रक्त कसं आहे, ऐका हे रक्त कसं आहे. राजे राजे राजे, ती माती तुम्ही कानाला लावा राजे, ती माती तुम्ही कानाला लावा राजे. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त आहे. माती लावा कानाला. आई साहेब जनतेच्या पोशिंद्याला लढाईला लावा. आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंढाण्याचे, मग लग्न रायबाचे. हे रक्त कसं आहे? हे रक्त गोवा खाऊन थोबाड सडवणार हे रक्त नाही. हे रक्त 90 पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? अरे जोपर्यंत आम्हा मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा मराठा समाज गप्प बसणार नाही. अरे आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही. मनोज दादा जरांगे पाटील. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? उद्या सकाळी फासावर न्यायचं आहे. उद्या सकाळी फासावर न्यायचं. सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली. आई मुलाला भेटायला गेली. मुलगा गंधाच्या जवळ आला. गंधाच्या जवळ आलेले मुलांना दोन्ही हात गंधाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात आईनं मुलाच्या गालावरून फिरवले. आईनं मुलांना आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्याची कळ ओली दिसली. मुलांनी सांगितलं, आई काही आई काही उद्या मला सुळावर नेणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का? अरे बाबा उद्या माझ्या डोळ्यात पाणी तुला सुळावर न्यायचं म्हणून नाही, मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद अश्रू येणार. आई काही उद्या मला फासावर नेतील. उद्या मला फासावर नेतील. आई उद्या मला फासावर नेतील. उद्या मला फासावर नेतील. आणि तुला सांगतो आई, मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई, माझा प्रेत न्यायला तू येऊ नको. आई माझा प्रेत न्यायला तू येऊ नको. माझ्या वडिलांना पाठव, गावातल्यांना पाठव. का माझा प्रेत न्यायला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका प्रेताची आई, एका मुलाची, एका शुराची आई प्रेताजवळ रडते, माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि दिलं सुळावर नाव होतं भगतसिंग. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? स्वतःच्या खतवणीच्या वह्या डोहामध्ये टाकल्या. स्वतःच्या खतवणीच्या वह्या डोहामध्ये टाकल्या. रामेश्वर भटाने छळ केला. बंबाजीनं मारलं. 400 एकर जमीन दान केली. स्वप्न पडलं. बाबाजी चैतन्य आले. डोक्यात हात ठेवला. माक्षुत दशमी आली. वयाच्या 42 वर्ष समाजाने छळ केला पण जगाच्या बापानं विमान पाठवलं. हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? आई बापांना देहांत प्रायश्चित घ्यावं लागलं तेव्हा जगाची आई ज्ञानेश्वरी तयार झाली. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? अरे स्वतःच्या मुलाचं मुंडकं आईनं उखळात गाणं गाऊन काढलंय. हे रक्त. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे.
वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्षात जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातेची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला, वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील यात काय नवल आहे, माणसं रडतील यात काय नवल आहे. घोड्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या, घोड्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली आल्या. माणसं रडली, सरदार रडले, यात काय नवल आहे, यात काय नवल आहे. चितेला आग लागली, आग आग लागली चितेला आणि वाघ्या नावाच्या कुत्र्यानं जिदेत उडी टाकली होती. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. हे रक्त प्रेम करणारं रक्त आहे. हे रक्त मोडेन पण वाकणार नाही. हे रक्त बुटाची पॉलिश करून जागणारं रक्त आहे, बुट चाटून जागणारं रक्त. हे रक्त कसं आहे, हे रक्त प्रेम करणारं रक्त आहे पण कुणावर. दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है ताली वाजवा सर्वांनी. ऐ वतन तेरे लिए. ओ तू मेरा कलमा, तू मेरा धर्मा, तू मेरा विमान है ऐ वतन पे रूप मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान ऐ वतन तेरे लिए. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, वीर संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा, कोण म्हणतं देत नाही. एक मराठा. अरे हे आपल्या सर्वांचं रक्त. काय माणसे, टाळी सुद्धा वाजवते. सगळ्या मंडळींना धन्यवाद. आपली वेळ संपलेली आहे. पुन्हा एकदा राजमुद्रा युवा प्रतिष्ठान ग्रुप यांनी सुंदर असं या कार्यक्रमाचं नियोजन केलंय. त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यांना शेवट एकच या कीर्तनामधून एकच सांगेल की आता संधी चालून आली आहे, परत अशी संधी येईन म्हणून असं नाही. ही संधी चालून आली आहे, माघार घेऊ नका, सगळ्यांनी लढा. बस एवढंच आजच्या कीर्तनामध्ये सांगेल. सगळ्या मंडळींना धन्यवाद. कोणाला काय वाईट बोललं असेल तर मला माफ करा. एक वाक्य सांगू का, मी तुमचा आहे, तुम्हाला बोललोच पाहिजे. तुम्ही माझे निम तरी ऐकलं पाहिजे. म्हणजे किती बोललं तर तुम्ही सुधारायचं नाही, मी किती बोललं तर तुम्हाला त्याची लाज नाही. अशी जिरवा आमची म्हणजे बस झाला कार्यक्रम. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.